मी हे बघा इथं सिंपत्ती घेत नाही, मला लाईक करा. जे परिस्थिती शिकवतं ते कुठल्याही शाळेत कुणीही शिकवू शकत नाही. कडे जर पैसा नसेल तर तुमचं कोणीच नाही. राम राम मंडळी, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला काहीतरी माझ्याकडनं घेण्यासारखं असेल तर शेवटपर्यंत बघा, अन्यथा व्हिडिओ वर ढकला आणि तुम्ही पुढे निघा. तर मंडळी, जे परिस्थिती शिकवतं ते कुठल्याही शाळेत कुणीही शिकवू शकत नाही. आणि अनुभव फक्त वयानं भेटतं हे चुकीची गोष्ट आहे. अनुभव तुमच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टीतून भेटतात. आणि तुमच्याकडं जर पैसा नसेल तर तुमचं कोणीच नाही, आणि तुमच्याकडं पैसा असेल तर तुम्ही सगळ्यांचंच आहे. आणि ते तुम्ही ठरवायचं असतं. तर मी माझ्याकडचं एक शेवटला गोष्ट दाखवणार आहे. जे माझ्याकडं आहे ते कुठलंही शेत विकून किंवा कितीही पैसे देऊन कोणीही घेऊ शकत नाही. तर मी शेवटला दाखवतो. तर काही 1 वर्ष 6 वर्ष पाठीमागं मी एका अशा परिस्थितीत होतो मंडळी. त्यावेळेला मला काम करायचं लय मुश्किल झालेली, पंचायत झालेली. काम पण करू शकत नव्हतो आणि व्हिडिओ पण बनवू शकत नव्हतो, कारण व्हिडिओ बनवायला सपोर्ट करायला कोणच नव्हते. एकटा काय करायचं मला हे पण समजत नव्हतं. मी काय तर मग टाकायला चालू केलो. तोपर्यंत मला मंडळी घरातनं सपोर्ट भेटला, आणि घरातनं सपोर्ट भेटल्यानंतर मी काम सोडून घरी बसलो आणि व्हिडिओ बनवायला चालू केलो. घरात चाललं आपलं व्हिडिओ. 1.5 वर्ष आपण रोज रेग्युलर टाकत गेलो. आणि शेवटचा व्हिडिओ म्हणून आपण एक शेवटचा व्हिडिओ बनवला आणि तोच व्हिडिओ आपला व्हायरल झाला. तिथनं पुढं आपलं जर्नी चांगलं चाललं सोशल मीडियावर, आणि त्याच्यापेक्षाही चांगलं रोज रोज चालतच चाललं आहे ते, आणि चांगलंच व्हायला लागलं आहे. खरं फक्त सोशल मीडियावर चांगलं चालून काही फायदा नाही, कारण की सोशल मीडियावर तुम्ही व्हायरल झाल्या तुम्हाला पैसा भेटत नाही किंवा काहीही भेटत नाही. तर ते गोष्टसुद्धा सांगतो. खरं मी वर्षभर घरी बसलो होतो, काम करत नव्हतो, काम जमतच नव्हतं. तर त्यावेळेला मला अशा भरपूर लोक, भरपूर पै पाहुणं असतील, ओळखीचे असतील, मित्र असतील, इतर कोणीही, तर गावात कोण नसायचं किंवा त्यांच्या घरात सगळी कामाला जायची, घरात कोण नसायचे, बायका असायचे किंवा वृद्ध माणसं असायची. आमच्या गावाला बस नाही. ते बस कुठे गेले काय झाले ते आता ते आमच्या शासनालाच माहीत. 2018पासून आपल्या गावाला बसच बंद केलेल्या आहेत. एक बस चालू आहे, ते पण 100 अर्ज केल्यानंतर एक बस कॉलेजच्या पोरांसाठी चालू केलेला आहे. तर बस नाही. आणि गावात पै पाहुणं त्यांनी सांगत होतो ना, तर त्यांनी मी घरी का बसलो आहे आणि मला काय त्रास होतं आहे हे कधी कोणच विचारलं नाही. खरं घरी आहेस, खाली आहेस, रिकाम आहेस, मला जरा इथंच दड्डी म्हणून गाव आहे जवळ 4-5 किलोमीटर, दड्डीला सोडून ये. कोवाड म्हणून गाव आहे इथंच 7-8-10 किलोमीटरवर, कोवाडला सोडून ये. मला अक्षरशः गाडीसुद्धा मारायला हात दुखत होतं. एवढा त्रास मी सहन केले आणि घरीच बसलो होतो. आणि सगळ्यांना वाटत होतं एवढं धडधाकड दणकड दिसतोय, खरं काम जमत नाही, काय तर सांगतोय, नाटकं करत असेल, आळसपणा असेल, आळशी आहे, असं तसं सगळं बोललीत. घरातली सुद्धा बोललीत, त्यात काय वाद नाही. खरं त्यांनासुद्धा समजलं काही दिवसांनी की मी काय करत होतो ते खरंच माझ्याबरोबर घडत होतं. आणि घरातल्यांनी समजून घेऊन नंतरनं घरातल्यांनी समजल्यावर ते विषय डोक्यातनं काढलेत. त्यांनी मानसिक त्रास द्यायचं बंद केलीत. तोपर्यंत माझ्या हातातनं सगळं निसटून गेलेलं आहे, कारण की तुम्हाला माहीत आहे परिस्थिती वाईट असेल तर तुमच्यासोबत कोणच नसते, आणि परिस्थिती चांगला असेल, तुमच्याकडे जर पैसा असेल तर सगळे तुमच्यासोबत असतातच. मग ते व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून आपलं लाईफमध्ये जरा चेंजेस घडायला लागले. आपल्याला लोक आजूबाजूला ओळखायला लागले. परत मी बेळगावला माझं ट्रीटमेंट चालू केला, आणि बेळगावला ट्रीटमेंट चालू केल्यानंतर तिथं मला 3 महिने बेड रेस्ट सांगितले. आणि बेड रेस्ट सांगितल्यात म्हटल्यावर काम करायला जमत नाही. आधीच 1 वर्षभर बसून होतो, आणि घरात माझं कंडिशन वाईट म्हणजे वाईट होतं. बायको 150 रुपये हजेरीनं राबून आपलं घर चालत नाही. एवढ्या महागाईत, भरपूर महागाई आहे. 150 रुपयाला 1 लिटर पेट्रोलच येते फक्त. आणि 150 रुपये पेट्रोलमध्ये गाडी किती किलोमीटर पळते? 50 किलोमीटर. आणि आपण बाजार आणायसाठी इकडे तिकडे हागाय मुतायसुद्धा आता लोक गाडी वापरतात. वैरण आणायला म्हणजे 150 रुपयाचं पेट्रोलच रोज लागते आपल्याला शेतकऱ्याला. तर
ते पैसा कुठं पुरणार? गॅस 1100-1200 रुपयेपर्यंत गेलेला, आता 1000 रुपयेपर्यंत आलेला आहे. गॅस 1000 रुपये महिन्याला, दूध 1500 ते 2000 रुपये दूध. 2 मुलं आहेत म्हटल्यावर लहान लहान दूध लागतेच आपल्याला, अर्धा लिटर, कधी कधी 1 लिटर. तर दुधाचं 1500, 2000, 1500, 2000 बिल. म्हणजे परिस्थिती एवढी हालाकीची झाली होती त्यावेळेला. कुणाकडे जर मी फोन लावलो, पैसे मागितलो, तरी ते पैसे देईल का नाही काय माहीत, कामाला जात नाही, घरी असते. अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या. विचार करायची लोक. खरं गाडीवरनं इथं जरा मला सोडून ये, तिथं जरा मला सोडून ये, कोणतरी वारलं, वास्तू ह्याव त्याव, त्यावेळेला सगळी गाडीवरनं मला नेऊन सोडायला म्हणा भरपूर मदत मागायची. खरं ह्यो घरी का बसलाय असा कोणीच विचार करत नव्हतं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, मी कोणाला मदत केलं म्हणून दाखवून देत नाही. खरं तुम्ही जर बिनकामाचा असाल तर तुम्हाला कोणीही विचारत नाही, आणि तुम्ही कामाचा असाल तर तुम्हाला सगळी विचारतात. तर मंडळी, आज बघा, मी हरलो नाही, थांबलो नाही. मी ट्रीटमेंट घेतला, कामं केलो तसंच. मला 3 महिने बेड रेस्ट सांगितली, तरी पण एक 15-20 दिवस रेस्ट केलो. परत आपलं एक दुसरं काम होतं, मी ते पण काम करायला जायला लागलो, बाहेर पडलो. परत माझं घर चालना म्हणून मी वेल्डिंगचं कामसुद्धा चालू केलो परत, आणि तसंच चालू केलो. ट्रीटमेंट मला 3 वेळा यायला सांगितलेले. परत माझं अडचण आलं पैशाचं, आर्थिक अडचण, महागाईमुळे पैसा पुरत नाही दवाखान्यात. एकदाच दाखवायला गेलो तर 25,000 रुपये खर्च झालेत माझे त्यावेळेलाच. तर वर्षभर घरी बसलेलो, लोन पण आपलं चालू आहे, तिकडे भेटत नाही. त्यामुळं मी हे बघा इथं सिंपत्ती घेत नाही. मला लाईक करा फक्त, व्हिडिओला शेअर करू नका, सबस्क्राईब करू नका या व्हिडिओला. आपले व्हिडिओ कॉमेडी आवडले तरच लाईक सबस्क्राईब करा. मी एक चांगलं इन्फॉर्मेशन देत आहे. तर सांगतो, सिंपत्ती नको आहे मला अजिबात. इथं कोण कोणाचं नाही, ते सांगण्याचं, ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मी हरलो नाही, थांबलो नाही. म्हणून मंडळी, आज माझ्याकडे काय काय आहे ते सगळं दाखवतो, आणि शेवटला दाखवणार आहे ते तुम्ही शेती विकला, 10 एकर सोडून 100 एकर जर शेती विकला तरी भेटत नाही. ते भेटण्यासाठी एवढं चिकाटीने मेहनत करावं लागतं. पूर्ण डिप्रेशन, म्हणजे एकदम तुम्ही शेवटच्या टोकाला जाऊन बाहेर येत आहे. म्हणजे इथनं सुद्धा माघारी यावं लागतं. त्यावेळेला ते मला तर पर्सनली त्यावेळेला मिळालेलं आहे. आणि भरपूर लोकांचं मी पाहतोय, मला कॉल करतात, विचारतात. लाखो लोक, हजारो लोक मला कॉल करतात, आणि दादा जरा मला ह्याची माहिती सांगा, त्याची माहिती सांगा विचारतात. त्यांनीसुद्धा सेम मी ज्या कंडिशनमध्ये गेलेलो असतो त्या कंडिशनमध्येच बोलायला चालू करतात. मग त्यांना मी सांगतो. तर ते विषय नंतर बोलू. आज बघा, हे बघा, माझी गौरी माझ्यासोबत आहे. खिशात रुपये नव्हता, कोण विचारत नव्हतं. आज मला महाराष्ट्र कर्नाटकभर माणसं ओळखतात. हे बघा, आज शो माझा एक परपंच, वेगळाच परपंच माझ्यासोबत आहे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे माझं फॅमिली एकदम मस्त मजेत खुश आहे. आणि हे बघा, भरपूर गोष्टी आहेत. आणि इकडे बघा, सगळं आम्ही खुश आहे, मस्त आहे, मस्त चाललंय. आणि हे बघा, शेती विका, पैसे किती पण द्या, मिळत नाही. हे फक्त तुमच्यासारख्यांचा आशीर्वादानं भेटतोय. आणि हे कोणीही मिळू शकत नाही माझ्या तालुक्यात, माझ्याकडेच आहे. तर विचार करू शकताय मंडळी. तर ह्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगायचा प्रयत्न केलो आहे की वाईट काळात कोणी कोणाचं नसतं. आपण स्वतः माझे बायको, माझे आई वडील, माझे भाऊसुद्धा माझ्यावर डाऊट केल्यात की ह्यो नाटक करतोय का काय. तर मंडळी, म्हणून सांगतोय, कोण कोणाचं नाही. स्वतःचं साम्राज्य स्वतः उभा करण्यासाठी फक्त आणि फक्त कष्ट करावं लागेल. आणि कष्ट करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठावं लागेल. मोबाईलपासून सकाळी कमीत कमी 2 ते 3 तास लांब राहावं लागेल. मग तुमचं लाईफ 100% चेंज होते. हात दुखा लागला माझा. राम राम मंडळी. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.